Okay. Hello students, in today's lecture we are going to discuss about infertility, ARTs, that means assisted reproductive technologies. So हा part आहे काय? Let's talk about that. First of all, infertility. Fertility and sterility, these are the two different terms. If any organism is able to reproduce further, that means they are showing fertility, and if those organisms won't have such kind of ability to reproduce further, then this kind of organisms or animals are known as infertility. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम मध्ये फर्दर रिप्रोडक्शन कॅपॅसिटी नसेल म्हणजेच आपण त्यांना काय म्हणणार आहोत, इनफर्टिलिटी. अँड नाव वी आर टॉकिंग अबाउट ह्युमन रिप्रोडक्शन. सो व्हेनेवर देर इज अ इनएबिलिटी टू कन्सीव नॅचरली इवन आफ्टर द इंटरकोर्स, such term as infertility. चला आपण याला डिफाइन करूयात. So what is mean by infertility? It is the ability or आपण असं म्हणूयात, it is inability to conceive the naturally even after the intercourse. आणि अशी जर कंडिशन असेल तर त्याला टर्म केलं जातं इनफर्टिलिटी. इन शॉर्ट काय की फर्दर रिप्रोडक्शन होऊ शकत नाहीत. बट आता काय कॉजेस असतील यांचे, काय वेगवेगळे असे फॅक्टर्स आहेत जे ॲक्च्युली फर्टिलिटीला अफेक्ट करतात किंवा त्यांच्यावरती इम्पॅक्ट करतात. सेव्हरल कॉजेस आर देअर. सम आर स्पेसिफिकली सीन इन केस ऑफ मेल अँड सम आर जनरली सीन इन केस ऑफ फिमेल्स. सो हे दोघांमध्ये सुद्धा दिसतात आणि सर्टन काही कॉमन कॉज सुद्धा आहेत. सो आपण ह्यांच्यावरती एकदा बोलूयात कसे असू शकतात. सो कॉजेस आर causes. It could be physical, it could be either ते फिजिकल फॉर्म मध्ये असतील, कॉन्जेनायटल डिसीजेस असतील, इम्युनॉलॉजिकल असतील किंवा सायकोलॉजिकल असतील. कॉन्जेनायटल डिसीजेस किंवा काय कारण असू शकतं, इम्युनोलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल. So these are the various reasons or we can say causes which actually affects the fertility and then they are termed as infertility. Causes मध्ये आपण कुणाकुणाला मेन्शन केले. फर्स्ट, इट कुड बी फिजिकल. सो जे काही गोनाड्स असतात, सेक्स ऑर्गन जे आहेत, अगेन त्यांच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील. फिजिकल फॉर्ममध्ये जर सपोज काही ॲबनॉर्मॅलिटीज दिसल्या, हे एक फिजिकल कारण असू शकतं ज्याच्यामुळे इट फर्दर कॅन लीड इन टू द इनफर्टिलिटी. सेकंड, कॉन्जेनायटल डिसीजेस, as we have talked in our previous lecture, which is amniocentesis. Amniocentesis, that means the amniotic fluid test. का केली होती आपण ही, जर सपोज काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज फीचर्स मध्ये तर डेव्हलप होत नाही आहेत ना, हे चेक करण्यासाठी काय केलं होतं आपण, तेव्हा amniocentesis ही एक टर्म किंवा ही एक जी काही टेस्ट होती ती परफॉर्म करून पाहिली जाते. आणि तिथे आपण पाहिलं होतं की दिस काइंड ऑफ टेस्ट इज परफॉर्म टू एक्झामाइन कॉन्जेनायटल डिसीजेस. म्हणजे काय असतात, जर सपोज एखादी मदर इज सफरिंग फ्रॉम एनी काइंड ऑफ सच डिसीजेस, सो इट कॅन पास ऑन टू द न्यूबॉर्न, जे आपल्याला जेनेटिक्सच्या अंडर स्टडी करायचं आहे. जर सपोज एखादी मदर असेल आणि त्यांना अशा टाईपचे काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज असतील, अदर टाईपचे काहीतरी मेटाबॉलिक जे काही एन्झाईम्स असेल किंवा त्यांच्या काही ॲबनॉर्मॅलिटीज असेल, इट कुड पास ऑन नो फ्रॉम मदर टू द बेबी. सो अशा टाईपचे जर मदरकडून बेबीजमध्ये आले असतील तर अशा बेबीजमध्ये इन फ्युचर इनफर्टिलिटी दिसून येऊ शकते.
थर्ड सांगितले इम्युनॉलॉजिकल, इट इज रिलेटेड टू द टोटली इम्युन सिस्टीम. अँड लास्ट वन इज अगेन सायकोलॉजिकल. मग व्हेरियस जर सिंड्रोम असेल, मेंटल हेल्थ जर त्यांची प्रॉपर नसेल तरीसुद्धा त्यांचा इम्पॅक्ट स्टरिलिटीवरती होऊ शकतो, किंवा आपण असं म्हणूयात फर्टिलिटीवरती त्यांचा इम्पॅक्ट होतो आणि त्यांचं पुढे जाऊन ट्रान्सफॉर्म होतं इनफर्टिलिटीमध्ये. आता आपण पहिल्यांदा बोलूयात की फिमेलच्या केसमध्ये काय काय रिझन्स असतील की ज्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी दिसून येते. आता याच्यामध्ये PCOS किंवा PCOD हा एक प्रकार पाहिला जातो. आहे काय? फर्स्ट, इन फिमेलमध्ये PCOS और इट इज ऑल्सो नोन ॲज PCOD. याचा फुल फॉर्म असा आहे पॉलिसिस्टॉनिक ओव्हरियन सिंड्रोम, किंवा इथे म्हणूयात आपण डिझीज, चालेल. इट इज पॉलिसिस्टॉनिक ओव्हरियन syndrome or it is also known as polycystic ovarian disease. आता हे असतं काय? पॉली दॅट मीन्स मेनी, सिस्ट. आता इथे सिस्ट काय असतात? बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल पहा, बेसिकली सिस्ट फॉर्मेशन होत जातात. आता हे जे सिस्ट असतात हे ग्रुप ऑफ मास असं म्हणूयात, किंवा एखादा सॉलिड किंवा फ्लुइड फिल्ड सॅक, बट असं काहीतरी एक बंच फॉर्ममध्ये, एखादा नॉट फॉर्ममध्ये असे जे सिस्ट असतात हे खूप सारे फॉर्म होतात. पॉलिसिस्टॉनिक कुठे डेव्हलप झालेत? ओव्हरीच्या आतमध्ये. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली, इथे ओव्हरी होती आणि ह्या ओव्हरीच्या आतमध्ये जर खूप सारे सिस्ट फॉर्म झाले तर इन फ्युचर आयदर दे कॅन ब्लॉक द फॅलोपियन ट्यूब, सेकंड द रिलीज ऑफ सेकंडरी oocyte विल नॉट गेट प्रॉपर. म्हणजे सेकंडरी oocyte असेल त्यांचं रिलीज प्रॉपर होणार नाही, सर्टन ब्लॉकेजेस फॉर्म करतील, देन फर्टिलायझेशनच्या साईटला ब्लॉक करतील किंवा तिथून परत इम्प्लांटेशनकडे येताना ब्लॉक करतील. सेव्हरल ह्या ज्या काही फ्युचर थिंग्स आहेत ह्या सर्व यांच्यावरती डिपेंड करतात. सो जर फिमेलमध्ये अशा टाईपचं जर सपोज काही रिझन असेल, दॅट मीन्स पॉलिसिस्टॉनिक ओव्हरियन सिंड्रोम ऑर डिझीज, म्हणजे त्यांच्या ओव्हरीमध्ये खूप साऱ्या जर सिस्ट फॉर्म असतील तर मात्र अगेन इनफर्टिलिटीचं इट कुड बी वन ऑफ द मेजर रिझन. सेकंड थिंग जी आपल्याला डिस्कस करायची ती आहे हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्स आता हे फार महत्वाचे आहेत. हार्मोनल इम्बॅलन्स कसा महत्वाचा रोल प्ले करतात? मेन्स्ट्रुअल सायकल आठवते, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 4 डिफरंट फेज पाहिल्या. मेन्स्ट्रुअल फेज असेल, त्याच्यानंतर सिक्रेटरी फेज पाहिली, ओव्युलेटरी पाहिली, त्याच्यानंतर परत लास्टची ल्युटिनायझिंग जी फेज होती ती पाहिली. ह्या प्रत्येक फेजमध्ये एस्ट्रोजेन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, each and every hormone plays its unique role. प्रत्येकांचे रोल असतात. जसं आता आपण रिसेंटली जेव्हा बर्थ कंट्रोल बद्दल बोललो, जे काही हार्मोनल पिल्स येतात किंवा केमिकल पिल्स येतात, ॲक्च्युली बाय कन्झ्युमिंग सच काइंड ऑफ पिल वी कॅन ॲक्च्युली प्रिव्हेंट द अनवॉन्टेड प्रेग्नन्सी ऑर फर्टिलायझेशन, बट इट कुड इम्पॅक्ट ऑन युअर टोटल बॉडी ॲज वेल एज मेंटल हेल्थ बाय इम्बॅलन्सिंग हार्मोन. मग यांचा इम्पॅक्ट कुठे पडू शकतो? जे हार्मोन आहेत हे टोटली जर इम्बॅलन्स्ड वे मध्ये असेल इन केस ऑफ फिमेल, सो अगेन इट कॅन फर्दर लीड इन टू द स्टरिलिटी. दॅट मीन्स त्यांच्यामध्ये काय दिसणार आहे? आपल्याला इनफर्टिलिटी दिसून येऊ शकते. आणि तिसरं महत्वाचं कारण आहे एंडोमेट्रियोसिस. थर्ड रीजन इज एंडोमेट्रियोसिस. बघा, ही 3 मेजर कारण आपण सांगतोय जे फिमेलमध्ये अशा पद्धतीचे जर काही सिम्पटम्स किंवा अशा पद्धतीचे काही साईन असतील किंवा असे जर मेजर रिझन असतील तर मात्र इनफर्टिलिटी असू शकते त्या फिमेलमध्ये. एंडोमेट्रियोसिस इट इज अ टाइप ऑफ वन डिसऑर्डर. जनरली युटरस इज गेट लाइन्ड विथ एंडोमेट्रियम. आपल्याला माहिती ना, युटरस जो होता त्या युट्राइनला 3 वेगवेगळ्या लेअरनी पाहिले होते आपण. मग तो मायोमेट्रियम असेल, एंडोमेट्रियम असेल किंवा सर्वात बाहेरचा जो इंटरनल
वॅस्क्युलर किंवा फोल्डेड रिजन मधला जो काही लेअर होता तो एंडोमेट्रियम असतो. सो एंडोमेट्रियोसिस मध्ये असा एक डिसऑर्डर फॉर्म होतो जो जनरली युटराइनला इंटरनली लाइंड असतात. इट स्टार्ट टू ग्रो आउटसाइड द युटरस and such condition is known as endometriosis. चला ह्याला मेन्शन करूयात आपण. It is a kind of disorder. It is a kind of disorder where uterus is generally lined with endometrium. They start to grow outside the uterus. Outside the uterus. आणि अशा टाईपचा जर डिसऑर्डर असेल तर त्याला स्पेसिफिक टर्म केलं जातं ज्याला म्हणणार आहोत आपण एंडोमेट्रियोसिस. 1, 2 and 3. These are the 3 causes which can further form infertility in case of female. Out of that, first one is PCOS or PCOD, polycystic ovarian disease or we can say syndrome. खूप सारे मल्टिपल सिस्ट फॉर्म झाले असेल तर. हार्मोनल इम्बॅलन्स असला तरी सुद्धा फर्टिलिटीवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. पॉलिसिस्टिक म्हणतात. देन एंडोमेट्रियोसिस पाहिले. बरं मग आता इन केस ऑफ मेलमध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा काय कॉजेस असतील इन मेल. फर्स्ट थिंग आता आपण इथे काय सांगितलं होतं, इथे सांगितलं आपण काही फिजिकल कंडिशन असेल तर त्या सुद्धा काय करू शकतात फर्टिलिटीवरती इम्पॅक्ट करू शकतात. सो फर्स्ट थिंग इज स्मॉल size of penis and second thing is less count of sperms. म्हणजे त्यांचा काउंट जो असतो तो सुद्धा तेवढा प्रॉपर अमाउंट मध्ये पाहिजे. ॲज वी हॅव सीन आउट ऑफ दिस मिलियन्स ऑफ स्पर्म ओनली 100 रीचेस अप टू द युटरस अँड देन तिथून ते व्हेरियस बॅरियर पासून ते जाऊन पोहोचतात त्या एक पर्यंत आणि त्याच्यापैकी फक्त एक जो सिलेक्टिव्ह अगदी ऍक्टिव्ह असेल तो काय करतो एगला फर्टिलाइज करतो. म्हणजे यांच्यासाठी नंबर ऑफ जे काही स्पर्म असेल सिमेनमध्ये ह्यांचा काउंट कसा असला पाहिजे हायर असला पाहिजे तेव्हाच हे फर्टिलायझेशनचे चान्सेस वाढतात. सो फर्स्ट थिंग की जी काय इम्पॅक्ट करू शकते ती म्हणजे लेस नंबर ऑफ स्पर्म काउंट अँड सेकंड थिंग इज स्मॉल साईज ऑफ पेनिस. सो इथे काय काय मेन्शन केले आपण. व्हॉट इज मीन बाय इनफर्टिलिटी दॅट मीन्स डज नॉट फर्टाईल. फर्टिलिटी फर्दर दिसणार नाही, फर्टिलायझेशन होणार नाही. काय काय आपण रिझन सांगितलेत. फिजिकल रिझन असू शकतो. त्याच्यानंतर आपण सांगितलं आहे कॉन्जिनायटल डिझीज ते ट्रान्सफर झालेले मदरपासून बेबीकडे. इम्युनॉलॉजिकल असेल रिलेटेड टू द इम्युन सिस्टीम. सायकोलॉजिकल असू शकतात. फिमेलमध्ये 3 पाहिले आणि मेलमध्ये 3 पाहिले. मग जर अशा पद्धतीने फर्टिलिटी पॉसिबल नसेल तर काय करू शकतो. आता सायन्स एवढं ॲडव्हान्स झालेत, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप झाल्यात. सो विथ द हेल्प ऑफ दॅट टेक्नॉलॉजीज दिस टेक्नॉलॉजी असिस्ट टू फर्टिलाइज फॉर द एक्सपेक्टिंग पेरेंट्स. सो जी पेरेंट्स एक्सपेक्ट करत असतात पण सर्टन काही सेव्हरल वेगवेगळे रिझन असेल त्यांच्यामुळे जर फर्टिलायझेशन पॉसिबल होत नसेल तर त्यांना असिस्ट करणारे त्यांना सपोर्ट करणारे किंवा काही टेक्नॉलॉजींचा वापर करून त्यांच्या साह्याने फर्टिलायझेशन हे पॉसिबल होतं आणि अशा टाईपच्या टेक्नॉलॉजीजला म्हटलं जातं ARTs. काय म्हणणार आपण त्यांना ARTs. and here ARTs means assisted reproductive technologies. राईट. मग आता याच्या अंडर कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत. IVF आहे, ZIFT आहे, GIFT गिफ्ट आहे,
त्याच्यानंतर AI आहे, त्याच्यानंतर ACSI आहे, AUI आहे, त्याच्यानंतर सरोगसी आहे, त्याच्यानंतर फर्दर आपण जर कन्सिडर करायचं असेल तर आपल्याला स्पर्म बँक आहे किंवा जे काही स्पर्म डोनेट केले जातात तो पार्ट झाला, त्याच्यानंतर टेस्ट ट्यूब बेबी आहे आणि हे जर काहीच ऑप्शन नसेल तर अगदी फायनल ऑप्शन असतो तो म्हणजे ॲडॉप्टेशन. सो टू ओव्हरकम इनफर्टिलिटी some technologies assist for reproduction and such technologies collectively known as ARTs, and under this various assisted reproductive technologies some technologies we are going to discuss in this lecture. चला आपण आता ह्या ज्या काही असिस्टेड टेक्नॉलॉजीज आहेत ह्यांच्याबद्दल बोलूयात. काय काय आहेत त्या इथे वन बाय वन पहिल्यांदा सर्व टेक्नॉलॉजीज मेन्शन करून घेऊयात, काय आहेत त्यांचे फुल फॉर्म पहिल्यांदा समजून घेऊयात आणि देन ह्या टेक्नॉलॉजी वर्क कशा करतात ह्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो ARTs मीन्स असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. आता आपण डिफाईन पण केलं, आपल्याला कळलं सिम्पली. मला फक्त त्याचे मिनिंग काय लक्षात ठेवायचे की अशा टेक्नॉलॉजीज ज्या इनफर्टिलिटीला ओव्हरकम करतात, म्हणजेच काय फर्टिलायझेशन पॉसिबल करतात. आणि अशा टेक्नॉलॉजीज ज्यांना आपण म्हणणार आहोत ARTs. आता याच्यामध्ये किती येत आहेत ARTs आपण वन बाय वन मेन्शन करूयात. पहिल्यांदा बोलूयात आपण IVF. दॅट मीन्स इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा ह्यांना ET दॅट मीन्स एम्ब्रिओ ट्रान्सफर असंही म्हटलं जातं. देन त्याच्यानंतर येतो झिफ्ट ZIFT. आता हा झिफ्ट का आहे याच्याबद्दल सुद्धा आपण बोलूयात. ZIFT झायगोट इंट्राफेलोपियन ट्रान्सफर. थर्ड वन आहे गिफ्ट गॅमिट इंट्राफेलोपियन ट्रान्सफर. त्याच्यानंतर येतात AI आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. देन AUI आर्टिफिशियल युटराइन insemination. AUI. Then further we'll consider ICSI. Intracytoplasmic sperm injection. One more term is there. Then ICSI नंतर आपण consider करणार AI is done. IUI is done intrauterine, not artificial, it's intrauterine insemination. And last one is sperm bank, or we can say semen bank. Sperm or semen bank. Then next one is surrogacy. And next one is we can say either can talk about the test tube baby, or generally the last option will be adoption. So these are the several technologies. With the help of such technologies can achieve the fertilization. बरं, आता इथे ज्या वन बाय वन आपल्याला सांगितल्यात वेगवेगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कशावरती बेसिकली फोकस करायचं आहे. आपण त्यांचे जे फुल फॉर्म आहेत त्यांनाही कन्सिडर करूयात, सो समजायला सोपे जातील. कोणते कोणते आहेत पहिले सांगितलं आपण IVF दॅट मीन्स इन विट्रो फर्टिलायझेशन. As its name suggests, in vitro that means outside the body, किंवा in vitro that means in lab.
outside the body by maintaining the same condition as that of maintained in our body. So त्या fetal development साठी ज्या condition body मध्ये present असतात same condition maintain करून but outside the body in the laboratory अशा पद्धतीने जर develop केलेले असेल तर त्यांना म्हटलं जातं in vitro fertilization and by using this technique can overcome this infertility problems. इटी म्हणजे त्याला म्हटलं जातं एम्ब्रिओ ट्रान्सफर. आता ह्या केसमध्ये काय केलं जातं, एम्ब्रिओ बाहेर प्रोड्यूस केले जातात देन ते इम्प्लांट केले जातात, अर्ली स्टेजमध्ये इम्प्लांट केले जातात. म्हणजे जर बेसिकली आपल्याला बोलायचं असेल 8 to 16 किंवा 8 to 32 म्हणजे स्टार्टिंगचा जो मोरुला फॉर्मेशन होता त्याच्या अगोदरच्या फेजमध्ये तो जो काही एम्ब्रिओ आहे तो डेव्हलप करून मदरच्या वूममध्ये त्यांना इम्प्लांट केले जातात. Let's talk about the second technique. Second technique is ZIFT, that means zygote intrafallopian transfer. आता याच्यामध्ये सुद्धा काय आहे, झायगोट तयार करणार आणि इंट्रा दॅट मीन्स इनसाइड कुठे फॅलोपियन ट्यूबच्या आतमध्ये ह्यांना ट्रान्सफर केला जातो. कसा का ते आपण डिस्कस करूयात. देन गिफ्ट. आता इथे झायगोट केला होता, इथे गॅमिट्स. सो गॅमिट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. पुढची टेक्निक ॲक्च्युअली त्याच्यानंतर ICSI घेतली जाते. ठीक आहे, आपण इथे स्टार्ट करूयात. AI दॅट मीन्स आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. IUI दॅट मीन्स इंट्रा uterine or uterus insemination. नेक्स्ट वन इज ICSI. आता इथे लक्षात ठेवणार आहोत आपण इंट्रा बट सायटोप्लाझ्मिक स्पर्म injection. That means sperm is get injected into the cytoplasm of egg and it is known as ICSI, intracytoplasmic sperm injection. Intracytoplasmic sperm injection. Further, whenever sperm or semen bank is there, that means healthy sperm are get stored, collected as well as given by the donor. So specific cryopreservation च्या under हे सर्व store केलेले असतात. Whenever they are required, then it is get it from the sperm bank or the semen bank. Then surrogacy. If any mother is not suitable for the implantation, then zygote is get formed in vitro condition, in vitro condition, and then it get implanted into the healthy mother inside the mother's womb, which is not biological mother of that child. कसं डिटेल मध्ये पाहणार आहोत आपण. त्याच्यानंतर अगेन टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच टेस्ट ट्यूब मध्ये इन द केस इन विट्रो फर्टिलायझेशन, दॅट टेस्ट ट्यूब बेबी, इन विट्रो फर्टिलायझेशन, एम्ब्रिओ ट्रान्सफर, दे ऑल आर नियर अबाउट सेम. सर्वांचं मेकॅनिझम सेम असणार आहे. अँड लास्ट वन इज ॲडॉप्टेशन. इफ एनी कपल इज नॉट एबल टू रिप्रोड्यूस फर्दर, देन द बेस्ट ऑप्शन इज दे आर हॅव्हिंग लिगल राईट्स. इफ दे हॅव आयदर कपल असतील, सिंगल पॅरेंट असतील आणि 21 अँड अबाव असतील, सो त्यांना मात्र एक प्रिव्हिलेज मिळू शकतो की ते काय करू शकतात, कोणत्याही बेबीजला अडॉप्ट करू शकतात लिगली. सो वन ऑफ द ऑप्शन. लेट्स गेट स्टार्टेड विथ अवर व्हेरियस असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. का आणि कशा वर्क करतात याच्यावरती थोडंसं बोलेत. बिफोर दॅट जस्ट रिवाइज ऑल दोज ARTs. ओके, कोणते कोणते आहेत एकदा रिवाइज करा. पहिल्यांदा आपण सांगितले IVF किंवा ET. IVF दॅट मीन्स इन विट्रो फर्टिलायझेशन ऑर एम्ब्रिओ ट्रान्सफर. सेकंड वन सांगितली आपण झिफ्ट आणि गिफ्ट अशी नावं ठेवलीत आपण त्याला. सो झिफ्ट दॅट मीन्स Z स्टँड्स फॉर सी
हियर झायगोट इंट्रा फेलोपियन ट्रान्सफर नावानुसार लक्षात येतोय झायगोट फेलोपियन ट्यूबच्या अंडर तिथे ट्रान्सफर केले जातात. Gift, that means gamete intra-fallopian transfer. So in this case or in this technology, gametes are male gamete and female gamete, that means ova and sperm is get transferred into the fallopian tube of female. Next one is AI, that means the artificial insemination. If that male partner is not able to that inseminate the female, in that case artificial insemination can be done. Next one is IUI, that means intrauterine insemination. Insemination is get done, but instead of vagina it is get passed, or instead of cervix it is directly inseminate the uterus. ICSI, that means intracytoplasmic sperm injection. नावात काय सांगितलंय? These sperms they are get injected into the cytoplasm of ova. म्हणजेच ती जी डिरेक्ट फेज होती ही आपली एग होती आणि हा जो काही स्पर्म होता, सो हा काय केलंय डायरेक्टली ओव्हलच्या किंवा तो जो काही ओव्ह्यूम होता त्याच्या सायटोप्लाझममध्ये डायरेक्टली त्याला इंजेक्ट केला. सो नॅचरली त्यांची जी टेंडन्सी असते ते पेनिट्रेट करतील, आतमध्ये येतील, लॉक होईल सिस्टीम, फ्यूज होतील दोघांचे न्यूक्लियाय अँड देन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट. दॅट मीन्स नॅचरल वे मध्ये तिथून पुढे आपल्याला कन्सीव्ह होऊन फर्दर फर्टिलायझेशन प्रोसेस, फर्दर दे आर गोइंग टू शो सर्टन पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट अँड फर्दर रिचेस अप टू द पार्च्युरेशन, बेबीचा बर्थ होईल. अँड देन विल टॉक अबाउट द स्पर्म बँक, देन सरोगेसी अँड द लास्ट वन इज अडॉप्टेशन. चलो first it is IVF. बर, इन शॉर्ट आपल्याला हे सर्व समजलेत. बोलूयात आपण इन विट्रो फर्टिलायझेशन. आता दोन वेज असतात, काही इन विवो फॉर्म मध्ये असतात जे नॅचरली फर्टिलायझेशन आपल्याला पाहायला मिळतं, आणि ज्याच्यामध्ये आउटसाइड द बॉडी फर्टिलाइज केलं जातं त्यांना म्हटलं जातं इन विट्रो. सो दोन नवीन टर्म त्याच्यावरती फोकस, न्यू नाही आहेत आपल्याला टिश्यू कल्चरमध्ये. इन विवो, इन विट्रो हे दोन्हीही टर्म गेलेल्या आहेत. सो हिअर आय हॅव मेन्शन दॅट इन विट्रो अँड इन द सेकंड केस इन विवो. दोन्ही पण काय आहेत पुढे आपण त्यांना मेन्शन करूयात. इन विट्रो कंडिशन, दॅट मीन्स आउटसाइड द बॉडी, outside the body, or it is also known as in vitro, that means in lab. कुठे परफॉर्म होतात ह्या लॅबोरेटरी मध्ये, सो इन लॅब. किंवा ह्यांना म्हटलं जातं इन ग्लास. ग्लासमध्ये सपोज टिश्यू कल्चरशी रिलेटेड असेल तर ग्लासमध्ये असं असतो, त्यांना इन ग्लास सुद्धा कन्सिडर केलं जातं. मोटिव्ह काय? आउटसाइड द बॉडी. ओरिजिनल तो जो कोणी ऑर्गॅनिझम असेल, वेदर इट इज प्लांट, वेदर इट इज ॲनिमल, एनिथिंग, त्यांच्या बॉडीच्या बाहेर जर अशा पद्धतीने फर्टिलायझेशनसाठी किंवा फर्दर टिश्यू प्रोपोगेट करण्यासाठी अशा जर व्हेरियस टेक्निक वापरत असतील तर त्यांना टर्म केलं जातं इन विट्रो. व्हॉट अबाउट इन विवो? इन विवो दॅट मीन्स इनसाइड द बॉडी, इनसाइड द बॉडी. दोन टर्म क्लिअर आहेत. इन विट्रो फर्टिलायझेशन काय आलं? आता नावानुसार काय फर्टिलायझेशन काय सांगितलं आपण इथे मेन्शन करूयात. व्हेनेवर वन female gamete is get fused with the male gamete, they are having haploid in nature, and then there is a development of diploid zygote and it is termed as fertilization. बेसिकली माहिती आपल्याला, राईट. सो आता ह्या केसमध्ये जेव्हा आपण स्टडी करतो इन विट्रो फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अचीव करायचं आहे, राईट. पण आता आउटसाइड द बॉडी मग कंडिशन कशा मेंटेन ठेवल्या जातात? इन द केस ऑफ इन विट्रो दॅट ऑल फर्टिलायझेशन, दॅट मीन्स द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट takes place outside the body where the same condition is get maintained as that of get maintained inside the female's body. सेम सर्व गोष्टी कशा राहणार आहेत? सिमिलर. आपल्याला कोणत्या केसमध्ये दिसणार आहेत? फिमेलच्या केसमध्ये दिसणार आहेत.
आता फर्स्ट काय सांगितलं आपण, जो काही झायगोट आहे, द डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इज टेक्स प्लेस आउटसाइड द बॉडी, आउटसाइड द बॉडी. कंडिशन कोणती मेंटेन ठेवली आपण, दॅट मीन्स इन विच कंडिशन, इन विट्रो कंडिशन. Okay, now this zygote, that means up to the 8 to 16 or we can say 32 ब्लास्टोमियर. आता स्टार्टिंगच्या फेज आठवा बरं, जे आपण पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट मध्ये पाहिलं होत्या. सर्वात पहिल्यांदा झायगोट पाहिला, झायगोट मध्ये झायगोटिक क्लिवेज पाहिले, देन ब्लास्टोमियर, 2 सेल्स असतील, 4 सेल्स असतील, देन 8, देन 16, देन 32 सेल्सचा जो काही एक आपल्याला सॉलिड बॉल लाईक स्ट्रक्चर दिसला, ज्याला आपण नाव दिलं होतं मोरुला, राईट. सो जेव्हा हा झायगोट फर्दर क्लिवेज फॉर्म करून अप टू द 8 to 32 असं मेन्शन करूयात आपण, 8 to 32 सेल्स ऑफ ब्लास्टोमियर is now get implanted inside the woman's body or woman womb. So basically इथपर्यंत त्यांनी तयार करून ठेवलं, कंडिशन ठेवली होती त्यांनी इन विट्रो. आणि अगेन अशा पद्धतीने जेव्हा हा डेव्हलप झालेला झायगोट इम्प्लांट केला जाईल, आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याला म्हटलं जातं IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. अशा पद्धतीने काय केलं जातं, इन विट्रो फर्टिलायझेशन परफॉर्म केलं जातं. मला याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, पहिल्यांदा इन विट्रो फर्टिलायझेशन आहे काय, बॉडीच्या बाहेर सेम कंडिशन मेंटेन ठेवून त्यांनी तयार केला झायगोट. हा जो झायगोट आहे फर्दर डेव्हलपमेंट होऊन दिली 8 to 32 सेल्स ऑफ ब्लास्टोमियर. देन त्याला फर्दर काय केलं, इम्प्लांटेशन इनटू द मदर्स वूम. कशाला, फॉर फर्दर डेव्हलपमेंट. फर्स्ट टेक्निक. चला सेकंड टेक्निक बद्दल बोलूयात आपण. सेकंड टेक्निक इज झिफ्ट. आता सेम आहे हा, याच्यामध्ये काय केलंय, झायगोट इंट्रा फेलोपियन ट्रान्सफर. त्या टेक्निकमध्येच त्याचे मिनिंग सांगितलेत पहा. आता ह्या केसमध्ये झायगोट पहिल्यांदा फॉर्म केला जाईल, अगेन बाय विच मेथड, बाय विच टेक्निक, IVF थ्रू झायगोट फॉर्म केला गेला. अँड नाव इम्प्लांटेशन इज गेट डन. ट्रान्सफर करतायत ते म्हणजे इम्प्लांट करणार आहेत. इंट्राफेलोपियन दॅट मीन्स इनसाइड द फेलोपियन ट्यूब. बर, आपण इथे एक पाहूयात. इथे एक आपल्याला ओव्हरी दिसली आणि इथे एक ओव्हरी दिसली, राईट. आता काय करतोय, बेसिकली नॅचरल वे असतो, स्पर्म रिलीज केले, देन इथून एग रिलीज झाले, स्पर्म ट्रॅव्हल करून येतात, आणि ही जी फर्टिलायझेशनची साईट आहे, आपला फोकस कुठे असला पाहिजे, ही जी काही आपली इथे कम्प्लीट फेलोपियन ट्यूब आहे ना इथे. सो हा जो पार्ट आहे, ह्या फेलोपियन ट्यूब मध्ये झायगोटला ट्रान्सफर केलं जातं. देर इज अ ट्रान्सफर ऑफ दिस झायगोट. झायगोट काय केला, ट्रान्सफर केला कुठे, फेलोपियन ट्यूबला. का केलं असेल, हे नॉर्मली कन्सिव्ह नाही झालं म्हणून तर टेक्नॉलॉजी घेतली आपण, त्यांची हेल्प घेतली. बट जसं आपण सांगितलं होतं, PCOD असतील म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम डिझीज असेल, बऱ्याच वेळेला ही जी काही फेलोपियन ट्यूब असते ही कधी कधी ब्लॉक होते. जर सपोज आपल्याला इथे मेन्शन करायचं असेल, सपोज इथे कुठेतरी ही फेलोपियन ट्यूब अशी ब्लॉक आहे. सो इथून सेकंडरी ओसाइट रिलीज झाले, स्पर्म ट्रॅव्हल करतायत, पण फ्युजन होईल का त्यांचं, झायगोट डेव्हलप होईल का, नाही. सो ड्यू टू सच ब्लॉकेजेस विच आर प्रेझेंट इन टू द, एकतर कुठे असतील फेलोपियन ट्यूबमध्ये, किंवा अप्पर सर्विक्स जो एरिया असेल ह्या वरच्या पार्टमध्ये असेल, इथे असेल, कुठे जर ब्लॉकेजेस असतील तर मेल गॅमेट एंटर करणार नाहीत, किंवा इथून फिमेल गॅमेट तिथपर्यंत जाऊन पोहोचणार नाहीत.
सो बऱ्याच वेळेला काय केलं जातं, डिरेक्टली फेलोपियन ट्यूबमध्ये, जर इथे ब्लॉकेजेस असेल तर त्या फेलोपियन ट्यूबच्या थोडंसं नेक्स्ट तिथे जाऊन हे झायगोट ट्रान्सफर केले जातात आणि एकदा का झायगोट इथे ट्रान्सफर केला की तो मात्र नॅचरली पुढचे ज्या काही डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत और फेजेस आहेत त्या परफॉर्म करतील आणि ॲक्च्युली फर्दर कॅन लीड दी फर्दर डेव्हलपमेंट ऑफ दॅट फीचर्स. सिम्पल. चला नेक्स्ट ती आहे गिफ्ट, थर्ड वन. आता याच्यामध्ये काय करणार आहेत, गॅमेट्स आर गेट ट्रान्सफर्ड. सो इन दिस केस गॅमेट्स इंट्रा फेलोपियन ट्रान्सफर. as their name suggests गॅमेट्स आर गेट ट्रान्सफर. आता अगेन यांची रिक्वायरमेंट का आली, गॅमेट्स का ट्रान्सफर केले, जायगोट ट्रान्सफर केले होते ना नॅचरल पद्धतीने. दॅर इज अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, बट अगेन इन दिस केस काही सर्टन प्रॉब्लेम्स असतील ज्याच्यामुळे बेसिकली जे काही म्हणजे जसं आपण सांगितलं होतं ना इथे स्टार्टिंगला, जर सपोज मेलचं स्पर्म काउंट कमी असेल तर अगेन नंबर ऑफ स्पर्म्स कमी असल्यामुळे एक्झॅक्टली ते त्या एग सेलला फर्टिलाइज करतीलच असे नाहीत. सो बेसिकली काय केले जातात, एक सेल असतील किंवा आपण जनरली म्हणतो जे मेल गॅमेट्स आहेत ते काय केले जातात, ते डिरेक्टली ट्रान्सफर केले जातात आणि अशा पद्धतीने गॅमेट्स ट्रान्सफर केले जातात फेलोपियन ट्यूबमध्ये आणि ह्यालाच म्हटलं जातं नेक्स्ट टेक्निक विच इज नोन ॲज गॅमेट इंट्रा फेलोपियन ट्रान्सफर. राईट. हे का सांगितले आपण गॅमेट इंट्रा फेलोपियन ट्रान्सफर, कारण बऱ्याचशा केसमध्ये फेलोपियन ट्यूबमध्ये काय होऊ शकतात, ब्लॉकेजेस असू शकतात. दोघांमध्ये सुद्धा सेम आहे. In this case, zygote is get transferred into the fallopian tube and in this case, gametes are get transferred. ह्या केसमध्ये 30% fertilityचे चान्सेस असतात. So, a success is of 30%. किती पर्सेंट यांच्यामध्ये सक्सेसफुल चान्सेस असतील, म्हणजेच गॅमेट ट्रान्सफर करून फर्दर फर्टिलाइज्ड होऊन देन फर्दर फिटल डेव्हलपमेंट होईल याचे चान्सेस मात्र 30% मेन्शन केलेले असतात. चला नेक्स्ट बद्दल बोलूयात आपण. लेट्स टॉक अबाउट फर्स्ट ICSI. फोर्थ वन ICSI. ICSI that means intracytoplasmic sperm injection. आता ही होती आपली एग सेल और ओवम. दिस इज ओवम. मग त्यांना झोना पेल्युसिडा असेल किंवा बाकीच्या अदर ज्या काही मेम्ब्रेन आहेत सर्व मेम्ब्रेन त्यांच्या अवतीभोवती आहेत. आता सध्या आपल्याला फोकस करायचा आहे की जर सपोज स्पर्म सेल डिरेक्टली काय करणार आहेत, हा जो काही ओवम असणार आहे त्याच्या सायटोप्लाझममध्ये डिरेक्टली इंजेक्ट केला जातो. म्हणजे बऱ्यापैकी नॅचरल मेथड तिथून पुढे कंटिन्यू होतात. आता नॅचरली तिथून पुढे काय होणार आहे, पेनिट्रेशन ऑफ sperm or penetration of this ovum by sperm cell. So हे पेनिट्रेट करतील. इथे ॲक्रोसोम आहे, व्हेरियस जे काही तिथे एन्झाईम प्रेझेंट होते ते एन्झाईम रिलीज करतील. हा एकदा का आतमध्ये पेनिट्रेट झाला की बाहेर मात्र काय केलं जाईल, त्याच्याबद्दल जे कव्हरिंग आहे ते पूर्ण पॅक केलं जाईल. फर्दर जे स्पर्म्स असतील म्हणजे इंजेक्ट करतात त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्पर्म असतील ते मात्र काय करणार नाहीत, पुढे जाऊन पेनिट्रेट करणार नाहीत. अँड देन देर इज अ रिलीज ऑफ दिस जेनेटिक मटेरियल इनटू द ओवम. मग इथे ऑलरेडी ओवमचं आहे त्याच्यामध्ये अगेन स्पर्म मधलं जेनेटिक मटेरियल आलं आणि देन त्यांच्यापासून मात्र इथे जो तयार होईल, जो डेव्हलप होईल तो मात्र काय असणार आहे, झायगोट असणार आहे. आता त्यांच्या सायटोप्लाझममध्ये स्पर्म डिरेक्टली इंजेक्ट करण्यामागे कारण असं सांगितलं आपण की नंबर ऑफ जर स्पर्म काउंट कमी असेल तर फर्टिलिटीचे चान्सेस हे कमी होतात आणि बऱ्याच वेळेला त्यांनी ट्राय करून सुद्धा जर फर्टिलायझेशन परफॉर्म होत नसेल तर अशा केसमध्ये ICSI सुद्धा परफॉर्म करून पाहिलं जातं. ह्या टेक्नॉलॉजीमध्ये करतायत काय, स्पर्म इज गेट इंजेक्टेड इनटू द
सायटोप्लाझम ऑफ ओव्हम. दॅट्स इट. आपल्याला नावानुसार त्यांना लक्षात ठेवायचं आहे. ह्या केसमध्ये त्या स्पर्म सेल्सला नॅचरली एगला पेनिट्रेट करण्यासाठी मदत करतात. आता बोलूयात AI बद्दल, दॅट मीन्स आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. नेक्स्ट AI, artificial insemination. Now, what is mean by insemination? Insemination, it is a stage or phase where sperms or male germ cells are get deposited into the vaginal tract, or we can say at the site of fertilization. If in case of any problem or any term जर इन्सेमिनेशन पॉसिबल नसेल तर मात्र काय केलं जातं, आर्टिफिशियल वेमध्ये फिमेलला इन्सेमिनेट केलं जातं. दॅट मीन्स दॅर इज अ रिलीज ऑफ मेल गॅमिट टू द साईट ऑफ फर्टिलायझेशन. आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या साह्याने सुद्धा फर्दर जी फर्टिलिटी आहे ती मेंटेन करता येऊ शकते. नाव IUI. IUI आपण इथे जसं सांगितलं तसं इंट्रा यूट्राइन और यूटरस इन्सेमिनेशन. आता याच्यामध्ये काय सांगितलं, रिलीज ऑफ स्पर्म सांगितले. ते आता कुठे करणार, बेसिकली त्यांची साईट कुठे असते, फर्टिलायझेशन साईट, वजायनल साईट किंवा सर्विक्स साईट कन्सिडर करतो. आता मात्र काय करणार आहे, ते अजून पुढे जाऊन इन्सेमिनेट करतील म्हणजे युट्राइनकडे, म्हणजे डिरेक्टली युटरसच्या कॉन्टॅक्टमध्ये स्पर्म सेल येतील, तिथून ते पुढे काय होतील, ट्रान्सफर होतील, एक सेलकडे जाऊन पोहोचतील, फ्यूज होतील, झायगोट होईल, झायगोटपासून फर्दर डेव्हलपमेंटल स्टेजेस दिसतील आणि त्या केसमध्ये मात्र अगेन आपल्याला फर्टिलायझेशन पॉसिबल होईल. 7th बोलूयात आपण, स्पर्म बँक और सीमेन बँक. आता बऱ्याचशा केसमध्ये काय केले जातात, जे हेल्दी पर्सन असतात, दॅट हेल्दी पर्सन दे आर नोन ॲज द स्पर्म डोनर. दे ॲक्च्युली डोनेट देअर हेल्दी स्पर्म इनटू द स्पर्म बँक. So sperm bank, it is a place where sperms are get collected, they are get stored, and further they are get used for the further fertilization. And in that case, the important role of sperm donor. What about the procedure under which the sperms are get preserved? With the help of cryopreservation. Cryopreservation, that means at the low temperature that sperms are get stored. जशी ब्लड बँक असते किंवा आपली नॉर्मल जी काही आपण मनी बँक असते त्याच्यामध्ये सर्टन थिंग्स स्टोअर करून ठेवतो, सेम वे मध्ये सर्टन टेम्परेचरला, लो टेम्परेचरला स्पर्म काय करून ठेवले जातात, स्टोअर करून ठेवले जातात. आणि व्हेनेवर दे आर रिक्वायर्ड और व्हेनेवर नीडी पर्सन कम टू दिस स्पर्म बँक, then it get used for the overcome this infertility or to achieve the fertilization. One more thing is there, surrogacy. आता surrogacy term काय असते, next one is कधी कधी mother she is not fit for the फर्दर इम्प्लांटेशन. फर्दर इम्प्लांटेशनसाठी जर मदरची बॉडी फिट नसेल तर त्यांच्यामधून एग सेल एक्स्ट्रॅक्ट केल्या जातात, आयसोलेट केल्या जातात. स्पर्म सेल अगेन ह्यांना काढलं जातं, फ्यूज केले जातात. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ झायगोट. And now this zygote is get implanted into the another woman's womb who is fit for that fetal development. ती मात्र त्या fetal development साठी कशी आहे, फिट आहे. आणि ही जी काही मदर असते तिला म्हटलं जातं सरोगेट मदर. ती कोण आहे, सरोगेट मदर आहे.
it is not biological mother of that baby. आता सेरोगसीमध्ये सुद्धा काही सर्टन लीगल काही थिंग्स असतात की त्याच्यामध्ये काही ॲग्रीमेंट्स असतात, सर्टन ड्युरेशनसाठी त्यांचा चार्ज जो असतो तो सेरोगेट मदरकडे दिला जातो. टोटल त्यांची जी काही डेव्हलपमेंटच्या ड्युरेशनमध्ये जे काही प्रिकॉशन्स असेल, जे काही केअर असेल ती सर्व त्या सेरोगेट मदरपासून घेतली जाते आणि एकदा का पार्च्युरेशन झाल्यानंतर तो जो काही बेबी असेल त्यांचं टोटल बर्थ हे त्या बायोलॉजिकल मदरकडे दिले जातात. म्हणजे सेरोगसीमध्ये काय केलं गेलं, जर एखादी मदर she is not able either to conceive, either her body is not fit for implantation or her body is not capable to carry that fetal development, पुढचे जेवढे काही मुवमेंट असेल त्या कॅरी करण्यासाठी फिट नसेल, इम्प्लांटेशनसाठी फिट नसेल, बॉडी कन्सीव्ह करण्यासाठी फिट नसेल. अगेन याचे बरेचसे रिझन असतात, एज फॅक्टरपासून खूप सारे रिझन आहेत. सो अशा केसमध्ये दुसऱ्या एखाद्या हेल्दी मदरला सिलेक्ट केलं जातं आणि देन अशा पद्धतीने झायगोट फॉर्म करून त्यांच्या बॉडीमध्ये वूममध्ये जो काय अगेन हे झायगोट कसं डेव्हलप करणार, आपली पहिली टेक्निक IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन थ्रू. सेरोगेसी टेस्ट ट्यूब बेबी सुद्धा सेम आहे. झायगोटपर्यंत काय केला जातो, हा फॉर्म केला जातो, म्हणजेच इन विट्रो कंडिशनमध्ये फॉर्म केला जातो, देन फर्दर ते इम्प्लांट केले जातात. सेम आहेत ते, बट इन द सेम बायोलॉजिकल मदर. अँड लास्ट वन इज ॲडॉप्टेशन. सॉरी, नॉट ॲडॉप्टेशन, इट इज ॲडॉप्शन. आता अगेन जर ह्यापैकी कोणतीच टेक्निक यूज करायची नसेल तर अजून एक त्याच्यावरती रेमेडी अशी आहे की कॅन ॲडॉप्ट अँड एनी ऑफन चाइल्ड. ऑफन एजमध्ये कोणताही बेबी असेल तर त्यांना ॲडॉप्ट केलं जाऊ शकतं. अगेन लिगली ॲडॉप्टेशन हे काय करतात, हेल्प करताना दिसून येतात. आयदर पेरेंट्स असतील किंवा सिंगल पेरेंट असेल, दे आर विलिंग टू हॅव दॅट चाइल्ड डेस्परेटली, सो दे कॅन ॲडॉप्ट दिस ऑप्शन विच इज ॲडॉप्शन. मग तिथे काय करू शकतात, ते कोणतेही बेबीज असतील त्यांना ॲडॉप्ट करू शकतात. लिगली त्यांची जी रिस्पॉन्सिबिलिटी असेल त्यांना एक प्रिव्हिलेज मिळतो की त्या बेबीची कंप्लीट जी अपब्रिंगिंग आहे ती काय करू शकतात, ते घेऊ शकतात. इन शॉर्ट ॲडॉप्टेशनमध्ये कोणत्याही एखाद्या मुलाला मुलीला दत्तक घेणे. सो इन दिस वे ज्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी दिसून येते, काही कारणांमुळे फर्टिलायझेशन पॉसिबल नाही, इफ दे आर नॉट एबल टू कन्सीव्ह इन एनी वेज, कोणतेही कॉजेस असतील, मेलमध्ये असतील, फिमेलमध्ये असतील, इन जनरल दोघांमध्ये किंवा काय जे XYZ जे काही प्रॉब्लेम्स असेल त्याच्यावरती ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स हेल्प करताना दिसून येतात. मेजरली ज्या टेक्निकबद्दल विचारलं जातं त्या असतात, एक असते IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन, और ET, एम्ब्रियो ट्रान्सफर. सेकंड वन इज ZIFT, ZIFT, zygote intra-fallopian transfer. Next one is GIFT, gamete intra-fallopian transfer. ICSI, intracytoplasmic sperm injection. AI, artificial insemination. IUI, intra-artificial किंवा uterine insemination. अगेन आतमध्ये सेम, दोघांचे पण कंडिशन सेम आहे. देन त्याच्यानंतर आपण कन्सिडर करणार ती स्पर्म बँक असेल, सेरोगसी असेल, टेस्ट ट्यूब बेबी असेल किंवा लास्ट आपण जो ऑप्शन पाहिला तो झाला ॲडॉप्टेशनचा. इन दिस वे वी हॅव completed successfully our second chapter, reproduction is lower and higher animals. From next lecture onwards we will start our new chapter which is genetic basis of inheritance. Thank you.